हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी मूग डाळ जी आहे ती भिजत घातली होती। तर आज आहे सॅटरडे, त्यामुळे आज म्हटलं मुलांसाठी काहीतरी हेल्दी बनवावं। मुलांसाठी म्हणजे आज तार्यन घरीच होता, फक्त बिट्टूसाठीच मला बनवायचं होतं। इथे भिजलेली मुगाची डाळ आणि एक बीटरूट, त्यासोबतच एक आल्याचा तुकडा आणि 2 हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून मी मिक्सरमधून काढून घेतलं। आता घरामध्ये मस्त हिरवे वाटाणे पण होते, ते देखील मी त्यामध्ये ॲड केले। त्यासोबतच गाजर होतं, ते देखील किसून टाकलं। आता कसं परफेक्ट असे हेल्दी इडली मी तिच्यासाठी तयार करणार बीटरूटची। आणि सॅटरडे म्हटलं की आमच्या मुलांना काही ना काही नवीन द्यावंच लागतं, कारण की रोज चपाती भाजी घेऊन जातात आणि सॅटरडेच असा असतो की ज्या सॅटरडेला त्यांना नवीन काहीतरी मी देत असते। तर इथे थोडीशी इनो टाकून त्यामध्ये मी परत एकदा ते फेटून घेतलंय, जेणेकरून जे आपलं बॅटर आहे ते एकदम फ्लफी होईल। इडलीचं भांडं मी काल रात्रीच काढून ठेवलं होतं, कारण की वेळेवर मग सकाळी खूप घाई होते। एक तर ते बिट्टूची तयारी देखील असते, त्यामुळे मग हे अर्धवट कामे मी पहिलाच करून ठेवलेले। फक्त आता इथे इडल्याच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये इडली बॅटर टाकून सर्व पात्र मी गॅसवर ठेवलंय। तिकडे आपल्या इडल्या होत आहेत, तोपर्यंत मी ते चटणीची तयारी करत आहे। चटणी मी तिच्यासाठी एकदम फिक्कीच बनवत आहे आणि एकदम साधी सिंपल चटणी असते माझी। थोडंसं खोबरं, एक कांदा, लसूण आणि हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि मीठ। नो झंझट, एका फटक्यात एक नंबर चटणी तयार। आपलं चटणीचं काम होईपर्यंत इकडे इडली देखील तयार झाली, कारण की ही इडली मी फक्त 7 मिनिटं वाफवून घेतली। बिट्टूची तयारी वगैरे झाली, तिचा टिफिन पण भरला। आता काय माहिती तिला आवडते की नाही ही इडली, पण मला फार आवडली होती, खूप छान झाली होती। बिट्टू स्कूलमध्ये गेल्यानंतर मी ब्रश आंघोळ करून घेतली। आता फक्त 10 वाजायला 15 मिनिट बाकी होते, त्यामध्ये तर माझा स्वयंपाक झाला नसता, म्हणजे चपाती भाजी। आणि 9:30 वाजले की तिकडे अलाराम चालू होत असतो। अलाराम म्हणजे माझ्या नवऱ्याचा अलाराम, की 9:30 वाजले अजून तुझं काही झालं नाही, हा अलाराम। आता मी तर काही एवढी मशीन आहे की 15 मिनिटात पूर्ण स्वयंपाक तयार करेल। तर मग मी काय करते ना, कधी कधी मग मसाला भातच दणकवते। आता देखील मी तसंच केलं, कारण की एवढ्या वेळात तर फक्त मसाला भातच होऊ शकतो। 2 टोमॅटो आणि भरपूर असे कांदे आणि त्यासोबतच खूप साऱ्या त्यामध्ये टाकल्या सोयाबीनच्या वड्या। कुकरची शिटी होत आहे ना, तोपर्यंत म्हटलं आपली पेटपूजा करूया। तर माझ्यासाठी मी इथे हळदीचं दूध बनवून घेतलेलं। कुकरच्या शिट्ट्या झाल्याबरोबर मी भात प्लेटमध्ये काढून थंड केला, जेणेकरून यांची तयारी होईपर्यंत तो भात थंड होईल। तर आता चालू आहे माझा स्किन केअर। काल मी असंच माझ्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते जरा कमी झाले होते, आणि मी असंच म्हटलं होतं की माझे पिंपल्स जे आहेत ते जरा कमी झाले। आणि दुसऱ्याच दिवशी ते पूर्ण फॅमिलीसोबत माझ्या चेहऱ्यावर आक्रमण त्यांनी केलं। हे बघा, हे इथे आलेत, हे जे दबले होते ते परत आलेत। हे 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 म्हणजे कधी कधी ना आपलीच नजर आपल्याला लागते असं म्हटलं, आणि ते सर्व त्यांची फॅमिली घेऊन बँड बाजा बारात वाजवत माझ्या चेहऱ्यावर येऊन बसलेत। कदाचित ते साबण मी लावलं ते मला सूट झालं नसेल, असं काही असावं। तर असो, परत खूप खराब असा चेहरा माझा दिसतोय, जो मला अजिबात आवडत नाहीये। संडे सॅटरडे म्हटलं की आमच्या अंगावर काटेच येतात भाऊ, कारण की हे 2 सैतानं एवढं परेशान करतात आम्हाला दिवसभर। मला असं वाटलं यांची 5-10 मिनिटं मस्ती चालल्या आणि शांत होईल, पण काय असं यांचं चाललं भांडण तुम्हाला पुढे सांगते ना। आज मी भाजीला बनवणार होती वांग्याची भाजी, तर त्यासाठी थोडासा मसाला काढून घेतलेला। इथे यांची भांडणं चालू। पहिला तर मी सावरत होती, त्यानंतर मीनू इथे गेली। मजाक मस्करी सुरू असताना झालेलं भांडण शेवटी एवढं टोकाला गेलं की ते आम्हाला 2 तास सावरायला लागलं। एवढी भांडणं केली या दोघं भावांनी। ती तिला मारत होती आणि तो तिला। ती मारल्यानंतर तो तिचे खेटे घेत होता आणि तिला मारल्यानंतर ते त्याचे खेटे घेत होती। आणि मग काय, आम्ही दोघींनी डोक्यावर हात दिले आणि दोघी म्हटलं आम्ही घराच्या बाहेर जातो आणि तुम्ही दोघे भांडत राहा, कारण की दोघेही ऐकायला तयारच नव्हते। कसं तरी आम्ही छोटे मियाला जरा शांत केलं। छोटे मिया जास्त चिडचिड करत होतं। बघता बघता बडे मिया देखील थोडे मग शांत झाले। मग इथे बिट्टूसोबत भांडून आरीला लागली होती भूक, त्याला दिसली संत्री त्याने खायला घेतली। मग काय आम्ही दोघी इकडून तिकडून चंगू मंगू त्यामध्ये घुसलो। म्हटलं दे आम्हाला पण एक स्लाइस। अरे काय मम्मी, घर बसायने लुटारे हाजीर। सकाळीच ती ड्युटीला जाते, मग त्यामुळे होते तिला दगदग। ती काय करते ना, तिकडनं आल्याबरोबर चपात्या वगैरे असते किंवा भात असते ते काम करते। जेवण वगैरे झाल्यानंतर मग ती थोडा वेळ आराम करते। एवढा मार खाल्ल्यावरही हिम्मत कशी होते हो। तरी आली ती भावाकडेच। भाऊ होता किचनमध्ये, तिला काही करमत नव्हतं, त्याने खूप मारलं तिला, पण तरी शेवटी ती बहीण ना। जोपर्यंत तो घरात असतो ना तोपर्यंत ती नुसतं त्याच्या अवतीभोवती फिरत असते। त्याने किती मारलं तरी चालेल, पण त्याच्या अवतीभोवतीच फिरणार। परत आलीच त्याचे खेटे घ्यायला किचनमध्ये। आधी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असूनही ड्युटी माझ्या जवलाभरा वेळ मिळायचा। आम्ही व्हिडिओ पण काढायचो सोबत, त्यासोबतच गोष्टी पण
करायचं. पण जेव्हापासून इथेच आलेत ना अकोल्यामध्ये, तेव्हापासून माझ्या जाऊला जास्त वेळही मिळत नाही, बोलायलाच वेळ मिळत नाही म्हटल्यानंतर व्हिडिओ कुठे काढणार. तर व्हिडिओ काढणं देखील खूप बंदच केलं आहे. त्यामुळे आमच्या दोघींचे जे व्हिडिओ असतात ते देखील तुम्ही खूप दिवस झाले मिस करत असाल. डान्सचे असो किंवा किचनमध्ये काम करत असताना बनवलेली एक छोटीशी रील. मुलांसोबत भरपूर वेळ गोष्टी केल्यानंतर आम्ही दोघी आपापल्या कामाला लागलो. ती तिच्या चपात्या आणि मी भाजीच्या तयारीला. मगाशी झालेलं या दोघांचं भांडणं, तर या भांडणामध्ये आरून येत्या बिट्टूचे टॉयज सर्व बाहेर फेकून दिले. इथे नू मम्मी बच्चाला समजून सांगत आहे की नको त्याला त्रास देऊ, पण ही कुठे ऐकते. एवढा सुस्तावा आला, नाश्ता केला, आता बसली, तिला जेवण भरवलं. त्यामुळे आता हे काम करायची इच्छा नाही होत, करत आहे आम्ही. बस मी रूममध्ये गेली आणि गेटचा आवाज आला, तर मावशी आली. तर मावशी आल्याबरोबर मावशीने काय आणलं ना, मस्त मुलांसाठी कॅन्डी आणली. ते बघून मला पण खायचं इच्छा झाली, पण बिटून मला थोडंसं दिलं नाही. किती नाइंसाफी आहे, माझ्याच मावशीने आणलं आणि मलाच देत नाहीये. गजब बेइज्जती है. दुपारी मला जे काम करायचं होतं ना, ते मुलांच्या भांडण्यामध्ये मी विसरूनच गेली. आणि मग सासूबाईला म्हटलं 6 वाजता की सासूबाई असं करा, तुम्ही तांदूळ नीट करून द्या, जेणेकरून मी ते आता भिजत घालणार. आणि त्यांनी मला इथे तांदूळ नीट करून दिले. मग मी पण पुढच्या कामाला लागली. इथे सर्वात आधी जे भांडे होते ते मी खाली ठेवले. तर हे तांदूळ पाहिजेत होते मला इडली बनवायला. हे तर दुपारीच टाकायचे होते, पण मुलांच्या धुमाकूळने आमच्या नाके 9 आणले, त्यामुळे माझ्या डोक्यातून निघूनच गेलं. म्हणून ते काम मी आता करते. इथे मी भरपूर असे तांदूळ घेतले, त्यामध्ये घेतली उडदाची डाळ आणि थोडीशी, मला ही पण आवडते हरभऱ्याची डाळ, त्यामुळे थोडीशी हरभऱ्याची डाळ देखील मी ॲड केली होती. डाळ आणि तांदूळ हे दोन्ही मी वेगवेगळ्या भांड्यामध्येच टाकलं भिजत. माझा व्हिडिओ एडिट, अजून माझा व्हिडिओ एडिट झाला नाही. 7 वाजत आलेत. थोडासा राहिला, पटकन एडिट करते आणि मग माझ्या पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते. बिट्टू झाली होती ती टीचर आणि या दोघींना शिकवत होती. माझ्या सासूबाईने लावली टीव्ही की आम्हाला थोडीशी टीव्ही बघू दे, पण ही मला बोलवायला आली. रडून सांगत होती की चल ना मम्मी, माझ्या स्टुडंट माझं ऐकत नाही आहेत, त्या दोघी पण खूप हट्टीपणा करतात, तू त्यांना समजावून सांग. शेवटी माझ्या सासूबाई तिला प्लीज करायला लागल्या की प्लीज आम्हाला टीव्ही बघू दे थोडंसं. मग कुठे तिच्या डोक्यातला बूट निघाला, कारण आज ती ट्युशनला गेली नाही, त्यामुळे ते पूर्ण करचडा यांच्यावर काढत होती. स्वयंपाक झाल्याबरोबर दोघींना जेवण दिलं गरमागरम. कुठे अटकलंय भाऊ? आम्ही कालपासून हे क्रेयॉन्स आणलेत ना, सॉरी परवापासून, तर आता हे 2 इथे पडते, हे राहिलेले. मला माहिती होतं की तिथे पडलेत, मी काही हिला दाखवलं नाही. आता ही आली आहे हुसकाबाई आणि हिला दिसले, तर आता तिचं असं म्हणणं आहे की हे जे दोन्ही आहेत क्रेयॉन्स हे पण मला दे, म्हणजे याचं पण वाटोळं मी करणार. चला, तर आता हे दोन्ही भेटलेत. आता या दोन्हीचं ते 5 मिनिटात करणार टाटा फिश. इथे मी माझी नाईट स्किनची जी क्रीम असते, जे जेल आहे ते लावलं. ते वॉश केल्यानंतर मला अजून दुसरी क्रीम दिली आहे, ती पण लावायची. तर हे लावलं म्हटलं, तोपर्यंत हा जो इथे काढून ठेवलेला आहे पसारा, हा निस्तर हवा. इडलीची तयारी चालू आहे उद्याची. तर मग आता मगाशी घातलेलं होतं डाळ, त्याला तरी झालेत 7 वाजता टाकलेलं, 8, 9, 10, 10:30 वाजत आले, तर 3.5 तास झाले. आता जास्त वेळ तर मी जाऊ शकत नाही, कारण मला आली आहे झोप. तर या भांड्यामध्ये मी इडलीचं बॅटर काढून ठेवून दिले. तर आजचा ब्लॉग माझा इथे संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.